प्रत्येक जण माणूस म्हणून एक संवेदनशील असतो प्रचंड. आपल्याला दुःख असतं, राग असतो, लोभ असतो, आनंद असतो. आणि कलाकार ही जी एंटिटी आहे ना, ती अजून जास्त वल्नरेबल असते. काही नाटकं आपल्याला वाटतात की हे नाटक चांगलं आहे, पण हे नाटक आजचं वाटत नाही, 2000 सालचं वाटतं, किंवा हे नाटक आजचं वाटत नाही, 90 सालचं वाटतं. तर ते आजचं वाटण्यासाठी त्याच्यात आजच्या जगण्याचे प्रतिनिधी येणं फार गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की मराठी नाटकांना, प्रेक्षकांना हे खूप आवडतं की डोकं शाबूत ठेवणारी नाटकं त्यांना खूप आवडतात. हॅलो नमस्कार, मी विशाखा आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी. भूमिका हे एक नवं नाटक रंगभूमीवर येते जे फार युनिक आहे. त्यामधला विषय आणि ओव्हरऑल कन्सेप्ट फार वेगळे. या कन्सेप्ट विषयी आपण या नाटकाच्या लेखकाकडून जाणून घेऊया आणि लेखकाचं नाव आहे क्षितिज पटवर्धन. अर्थात क्षितिज दादा, तुझ्या या नव्या नाटकाबद्दल काय सांगशील? भूमिका हे नवीन मी लिहिलेलं नाटक 28 मार्चला ओपन होतंय. चंद्रकांत कुलकर्णी सरांनी दिग्दर्शन केलं, सचिन खेडेकर सर आणि समिधा गुरु यांनी अभिनय केला आणि बाकीची कलाकार मंडळी आहेत. आपली नवी जाणीव किंवा आपला नवा दृष्टिकोन आणि आपली नवी भूमिका ही तपासण्याचा या नाटकातनं प्रयत्न आहे आणि प्रेक्षकांनाही तो प्रयत्न आवडेल किंवा भावेल अशी अपेक्षा आहे. दादा, हे जे ओव्हरऑल नाटक आहे ह्याचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यावरती तुला लिहिण्यासाठी साधारण किती वेळ लागला आणि तू ह्याचा अभ्यास कसा केला? साधारण 3 ते 4 वर्ष लागली हे लिहायला, कारण याचा आवाका थोडा मोठा होता. त्याच्यात रिसर्च हा एक महत्वाचा मुद्दा होता आणि त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्ट शांतपणे बारकाईनी, कुठले एका बाजूचं न वाटता किंवा एका पद्धतीचं नाटक न वाटता सर्व कॅरेक्टर्स त्याच्या त्याच्या जागी बरोबर वाटतील, त्यांचं म्हणणं खरं वाटेल, ते ज्या गोष्टीतनं आलेत, ज्या जडणघडणीतनं आलेत ते खरं वाटेल, याच्याकडे जास्तीत जास्त प्रयत्न होतात. त्यामुळे नाटकात सगळ्यात जास्त महत्व हे खरेपणाला लागेल. या नाटकाला प्रेक्षकांशी कनेक्ट करण्याचा एक जो मूळ दुवा असतो जो लेखकाच्या माध्यमातून मिळतो, तर हा एक दुवा काय होता तुझ्या दृष्टिकोनातून, काय सांगशील? मला असं वाटतं आपण प्रत्येक जण माणूस म्हणून एक संवेदनशील असतो प्रचंड. आपल्याला दुःख असतं, राग असतो, लोभ असतो, आनंद असतो. आणि कलाकार ही जी एंटिटी आहे ना, ती अजून जास्त वल्नरेबल असते. आणि कलाकार हा आपल्या मराठी लोकांच्या फार जवळचा विषय. म्हणजे राजकारण जसा एक जवळचा विषय, तसं कला हा एक जवळचा विषय, खेळ, क्रिकेट हा एक जवळचा विषय. तर कायम कलाकार हे आपल्या जगण्यात सतत डोकावत असतात. म्हणजे कुठेही तुम्ही गेलात तर कुठल्याही हॉटेलमध्ये एक मराठी कलाकार आला तर लोक खूप प्रेमाने त्याला भेटतात. अशा वेळेला एक मराठी कलाकार जर काही वेगळी भूमिका आयुष्यात घेऊ पाहतोय तर त्याचं काय होऊ शकतं, त्याला काय पद्धतीच्या गोष्टींना सामोरं जायला लागू शकतं, त्याचं भोवताल, त्याची परिस्थिती, त्याचं घर त्यांनी कसं बदलू शकतं, याची ही गोष्ट. भूमिका हे नाटक एका नटाच्या आयुष्यावर आधारलेलं आहे, तर या नाटकाला नाव भूमिका असं म्हणजे टायटल भूमिका द्यावं असं मला का वाटलं? हे खरं तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात ठोस सापडलेलं नाव आहे. आणि कारण भूमिका 2 अर्थाने असते. एक म्हणजे तुम्ही जी रंगवताय ती भूमिका आणि दुसरी तुम्ही जी घेताय ती भूमिका आयुष्यामध्ये. सो एक जी आहे ती रोल या अर्थाने आणि एक जी ती स्टँड या अर्थाने. तर ते दोन्ही आत्ताच्या आयुष्यात कलाकारांनी घ्यावेत का नाही घ्यावेत याच्याविषयी खूप मोठा डिबेट ऑलरेडी चालू आहे. तर त्याला एक रेलेव्हंट उत्तर मी म्हणणार नाही, पण त्याला एक रेलेव्हंट टॉपिक, रेलेव्हंट डिस्कशन या नाटकातून डेफिनेटली होऊ शकतं. ओव्हरऑल पाहता हे नाटक सगळ्या जनरेशनशी कनेक्टेड आहे. तर सगळ्या जनरेशनला एका नाटकामध्ये बोलतात ना, असं मर्ज करताना जे लेखकाचे कष्ट असतात, तर याबद्दल तू काय सांगशील? नाही, ते तर आहेत, कारण असं काही ठरवून केलेलं नाहीये. पण जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच वेळेला काय होतं की काही नाटकं आपल्याला वाटतात की हे नाटक चांगलं आहे, पण हे नाटक आजचं वाटत नाही, 2000 सालचं वाटतंय, किंवा हे नाटक आजचं वाटत नाही, 90 सालचं वाटतंय. तर ते आजचं वाटण्यासाठी त्याच्यात आजच्या जगण्याचे प्रतिनिधी येणं फार गरजेचं आहे. मग ती जेनझी मुलगी आहे आपल्या इथे, की आता 20-21 वर्षाची मुलगी आहे, तिची फक्त टर्मिनॉलॉजीच तशी नाही, तर तिचं जगण्याकडे बघायचा दृष्टिकोन तसा आहे. तिचं म्हणणं आहे की माझ्या आयुष्याचा निर्णय मला घेऊ द्या, त्याच्या नुकसानाची जबाबदारी माझी आहे. जे आता जेनझीचं म्हणणं आहे. कारण आपण सर्रास जेनझीजना एक शिवाय देतो की अरे हे काय नवीन आहेत, मोबाईलमध्ये असतात काय, पण ते तेवढेच कॉन्फिडंट पण आहेत. त्यांचं म्हणणं आहे की लेट अस टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आवर लाईफ, आम्ही आमचं बघतो. तर ते मला खूप छान वाटतं त्यांचं, त्या नवीन पिढीचं. आणि मला असं वाटतं ते कुठेतरी नाटकात येणं फार गरजेचं आहे. जसं या नाटकात एक काम करणाऱ्या ताई आहेत, ज्या ताईंचं कॅरेक्टर फार इंटरेस्टिंग आहे. कारण मराठी नाटकामध्ये नोकर किंवा काम करणारी एंटिटी म्हणून जे दाखवलं गेलं ते इतकं 2 डायमेन्शनल आहे की नाटकाचा पडदा उघडतो आणि लोक फडकं मारत असतात आणि मग रामू काका किंवा असं काहीतरी त्यांचं नाव असतं. पण आता जर तू बघशील तर आपल्या जगण्यामध्ये आपण ज्यांना कायम सबऑर्डिनेट समजत आलोय की आता हे घरात काम करतात, पण त्यांनाही नाव आहे, त्यांचंही आयुष्य आहे, त्यांचंही म्हणणं आहे, तेही समाजाचा एक खूप मोठा भाग आहे आणि त्यांच्या मताने फरक पडतो, याची जाणीव आपल्याला हळूहळू व्हायला लागली. मग जर ती जाणीव माणूस म्हणून आपल्याला होते तर ती आपल्या रंगभूमीलाही होणं गरजेचं आहे. या भावनेतनं ह्या सगळ्या कॅरेक्टर्सना एकत्र आणणं.
गेल्या काही काळात आपण पाहिलं की अनेक पुनरुज्जीवित नाटकं येतात आणि ती चांगली मोठी मोठी नाटकं आहेत, म्हणजे ज्यांना खूप प्रेम मिळालंय आणि आता सुद्धा मिळतंय. आणि अशा वेळेत एक नवीन असं नाटक घेऊन येतोय जे सगळ्या जनरेशनला कनेक्ट आहे आणि वेगळा विषय आहे. तर अशा वेळी ही गोष्ट तुला आव्हानात्मक वाटते? खूप आव्हानात्मक आहे, कारण मला सिम्पल गोष्ट आहे की मला डिरेक्टली मी कॉम्पिट नाही म्हणणार, पण काय होतं की जो ऑलरेडी प्रूव्हन कंटेंट आहे गेली 40 वर्ष 50 वर्ष, त्याच्या समोर मला नव्या ताकदीने उभं राहायला लागतं. आणि एक बेंचमार्क सेट झालेला असतो, त्याला एक स्मरणरंजनाची व्हॅल्यू असते. आम्ही त्यावेळेला त्यांचं पाहिलं होतं, मग या संचात आता हे बघायला जाऊ असं एक लोकांचं आवड पण असते. पण मग कायम असं वाटतं ह्या सगळ्यात नवीन कोण करणार, का आपण फक्त जुनंच बघत बसायचं आणि त्याच जुन्या आठवणीत रमायचं. तर मला असं वाटतं की नाही, आपण जुनं बघूया, त्याला प्रतिसाद देऊया, तेही छानच आहे, नाटक चालणं गरजेचंच आहे. पण ते करत असताना कुठेतरी नव्याचा शोध पण घ्यायला पाहिजे ना, नवीन शोधायला दमलं नाही पाहिजे जुन्यात किती रमलं तरी. तर मला असं वाटतं ते न थकता नव्याचा शोध चालू ठेवणं हे मला सगळ्यात मोठं लक्षण वाटतं कलाकार असल्याचं. आणि ते जर आपण नाही केलं तर मग आपण परत एकदा जुन्यातच अडकू, जुन्याच गोष्टी लावू, जुन्याच गोष्टी वाजवू आणि त्याच्यातच एक आपलं चालू राहील. पण मला असं वाटतं की कलाकार म्हणून सगळ्यात मोठी देणगी काय, तर तुम्हाला स्वतःचा तळ खरवडता येतो. तुम्हाला हे बघता येतं की आपल्या आतमध्ये एक्झॅक्टली काय आणि आपण ते कसं सांगू शकतो. आणि ते आत काय हे हळूहळू बदलत असतं तुमच्या विचारांनी, माणसं भेटतायत त्यांनी, पुस्तकं वाचतायत त्यांनी. तर त्या बदलाची नोंद तुम्ही सतत घेत असता कलेमधून, ती करत राहणं फार गरजेचं. दादा, भूमिका या नाटकाच्या निमित्ताने तू प्रेक्षकांना काय सांगशील, एक लेखक म्हणून काय सांगशील? नाही, मी प्रेक्षकांना एवढंच सांगेल की तुम्ही मराठी नाटकावर आत्तोनात प्रेम करता, त्याच्यामुळे नाट्यगृहांना हाऊसफुलचे बोर्ड लागलेले आहेत. आम्ही हे नाटक घेऊन येतोय. जनरली लोक असं कुठलीही कलाकृती म्हणतात ना की डोकं बाजूला ठेवून या, तर मला असं वाटतं की मराठी नाटकांना प्रेक्षकांना हे खूप आवडतं की डोकं शाबूत ठेवणारी नाटकं त्यांना खूप आवडतात. इनफॅक्ट त्या डोक्यात नवीन काहीतरी खुराक घालणारी, नवीन भर घालणारी नाटकं आवडतात. तसं हे नाटक आहे, हे तुम्हाला निश्चित तुमची वैचारिक भूक भागवायला मदत करेल असं मला वाटतं. हे नाटक लिहिताना जितका तू अस्वस्थ झालायस तितके आम्ही अस्वस्थ व्हावे आणि तुझ्या नाटकाला खूप चांगला प्रतिसाद मिळेल, आमच्याकडून तुला शुभेच्छा. थँक्यू. आणि आमची संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.